नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। सर्व शिक्षकांकरिता TET उत्तीर्ण करणे आवश्यक असून महा-TET 2026 परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याकरिता प्रसिद्धी निवेदन सादर करण्यात आलेले आहे। या परीक्षेच्या कार्यवाहीचे टप्पे कोणते असणार आहेत, त्याचा कालावधी काय असणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा, महा-TET 2026 परीक्षेचे आयोजन रविवारी दिनांक 21/6/2026 रोजी करण्यात आलेले आहे। इयत्ता 1 ते 5वीच्या वर्गांना शिकवण्याकरिता पेपर 1ची निवड करायची आहे आणि जे शिक्षक 6वी ते 8वीला शिकवतात त्यांनी पेपर 2ची निवड करायची आहे। तर बघा, सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायक, विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। खाली जे संकेतस्थळ दिलेलं आहे या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध असणार आहे। ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे। आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया ही 27 मार्च 2026 पासून सुरू होत असून ती 16 एप्रिल 2026 पर्यंत भरल्या जाणार आहे। त्याची मुदत दिलेली आहे। कार्यवाहीचा टप्पा बघूया। ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे 27/3/2026 ते 16/4/2026। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याकरिता दिनांक आहे 9/6/2026 ते दिनांक 21/6/2026। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ रविवार दिनांक 21/6/2026 आणि वेळ आहे 10:30 AM ते 13 म्हणजेच 2.5 तासांचा पेपर असणार आहे 1 वाजेपर्यंत। त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 दिनांक आणि वेळ दिलेला आहे रविवार दिनांक 21/6/2026 म्हणजे तोच दिनांक आहे आणि वेळ आहे 14:30 म्हणजे 2:30 ते 5 वाजेपर्यंत हा दुसरा पेपर होणार आहे। काही प्रशासकीय अडचणींमुळे ही वेळसुद्धा या वेळापत्रकामध्ये बदलसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलेलं आहे। तर बघा, जो संकेतस्थळ दिलेला आहे यावर जाऊन सविस्तर माहिती आपण सर्व बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन परिपत्रकासह, नवीन माहितीसह। धन्यवाद।